हॅलो फ्रेंड्स, घरचेटच्यामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट होणाऱ्या 2 लाडूची रेसिपी बघणार आहोत. पहिल्यांदा शेंगदाणा लाडूची रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. अगदी बारीक कूट नाही करून घेतलं आहे. पाऊण वाटी काजू पावडर घेतली आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी गुळाची पावडर घेतली आहे. इथे शक्यतो गुळाची पावडरच वापरायची आहे. गूळ घेतला तर मग तो किसून घ्यायला लागेल, तरच तो या मिश्रणात व्यवस्थित मिक्स होईल. थोडीशी वेलची पूड घातली आहे आणि चमचाभर तूप घातलं आहे. आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे अगदी सहजरित्या लाडू वळले जातात. लाडू वळून घ्यायचे. शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक पावडर नाही करून घेतली आहे आणि काजू पावडर करताना सुद्धा मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला ती पावडर करून घ्यायची आहे, नाहीतर मग काजूपासून लगेचच तेल सुटायला लागेल. तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जास्तच मिश्रण जर कोरडं वाटायला लागलं तर मग याच्यामध्ये पातळ केलेलं 1-2 चमचे तूपसुद्धा आपण वरून घालू शकतो. आता हाताला थोडंसं तूप लावून याचे छोटे छोट्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत. मी प्रमाणासाठी अगदी छोटी वाटी घेतली होती. तेवढ्या प्रमाणात इथे 8 ते 9 लाडू बनून तयार झाले होते. मधल्या वेळेला कधीतरी आपल्याला भूक लागते तेव्हा खाण्यासाठी अगदी पटकन होणारे लाडू नक्की कधीतरी ट्राय करा. शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटून घेतल्यामुळे खूप छान टेक्स्चर या लाडूला आलं होतं. आता कुरमुऱ्याचे लाडू कसे केले होते ते बघूया. हे लाडूसुद्धा करायला अगदी सोपे आहेत. फक्त गुळाचा पाक व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे. पाक जर व्यवस्थित झाला नाही तर मग लाडू मऊ किंवा मग चिवट होऊ शकतात. गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 3 वाट्या कुरमुरे घेतले आहेत. कुरमुरे जर कुरकुरीत असतील तर आपल्याला ही स्टेप करण्याची गरज नाही आहे, पण ही स्टेप केल्याने थोडेसे जर नरम वगैरे झालेले कुरमुरे असतील तर ते क्रिस्पी होतं. 2-3 मिनटं परतल्यानंतर अशा प्रकारे कुरमुरे छान कुरकुरीत झाले आहेत. आता ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईत 1 वाटी गूळ घालायचं आहे. 1 वाटी गुळासाठी पाव वाटी एवढं पाणी घातलं आहे. आता पाण्यात व्यवस्थित गूळ वितळवून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप मी घातलं आहे. तुपामुळे लाडू खायला खूपच छान लागतो. आता पाव चमचा एवढी वेलची पूडसुद्धा याच्यामध्ये घातली आहे. वेलची पूड घालणं ऑप्शनल आहे. गूळ वितळल्यानंतर 2 मिनटं झाली आहेत. आता आपल्याला पाक चेक करायचं आहे. एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे थोडासा पाक घेऊन बघायचं आहे. त्याची व्यवस्थित गोळी झाली पाहिजे. अजून पाक तयार नाही झाला आहे. तर अजून मिनिटभर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. मिनिटभरानंतर बघूया पाक तयार झाला आहे का. पाकाची व्यवस्थित गोळी होते आहे. आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे. पाक डिशमध्ये घातल्यावर असा थोडासा खटकन आवाज आला पाहिजे. आपला पाक तयार झाला आहे. आता पटकन त्याच्यामध्ये कुरमुरे जे आहेत भाजून ठेवलेले ते ॲड करायचे आहेत आणि आपल्याला याचे पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत. कुरमुरे पाकात मिक्स करतानाचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला आहे. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच हाताला पाणी लावून त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. कुरमुऱ्याचे लाडू बांधायला अगदी सोपे असतात. फक्त मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला ते बांधायला लागतात, कारण मिश्रण थंड झालं की ते कडक होतं. हाताला पाणी लावल्याने गरम मिश्रणाचा चटका बसत नाही. हे मिश्रण कमी आहे त्याच्यामुळे मी एकटीनेच बांधले होते. जर मिश्रण जास्त असेल तर आपल्याला कुणाची तरी लाडू बांधताना मदत घ्यायला लागेल. तिळाचे लाडू जसे आपल्याला पटापट बांधायला लागतात तसेच हे लाडूसुद्धा आपल्याला गरम गरम असतानाच वळून घ्यायचे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे कुरमुऱ्याचे लाडू खूप आवडतात. एवढ्या प्रमाणात मोठ्या आकाराचे 7 ते 8 लाडू बनून तयार झाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी घरचेच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.